श्रावण मासानिमित्त लिंगी ते औंढ नागनाथ पायी दिंडी प्रस्थान। हिंगोली जिल्ह्यातील 8वे ज्योतिर्लिंग असलेले औंढ नागनाथ या ठिकाणी नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, वाशिम, अकोला, विदर्भातील अनेक भागातून दरवर्षीचे श्रावण मासानिमित्त अनेक वारकरी भक्तजन औंढ नागनाथ या ठिकाणी दिंडी घेऊन दर्शनासाठी येत असतात। यामध्ये हरिनाम भक्तीचे नाम घेत सर्व भाविक भक्त मंडळी औंढ नागनाथकडे वारी दिंडीचे प्रस्थान करत असतात। यामध्ये पुरुष, महिला, बालक, वयोवृद्ध अशा सर्वच भाविकांचा समावेश असतो। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील अंतर्गत लिंगी या गावची दरवर्षीच परंपरा गावातील भाविकांना अखंडप्रमाणे सुरू ठेवलेली 3 ऑगस्ट रोजी सकाळी 8च्या सुमारास लिंगी गावातून टाळकरी, मृदंगाचार्य, वीणावादक, गायक यामध्ये पहिला वर्गसुद्धा सहभागी होत असतात। या गावातून महिला, पुरुष, तरुण, वयोवृद्ध पायी दिंडी पथकासोबतच हरिनाम वैष्णव पंथातील भजनी मंडळी मोठ्या संख्येने या दिंडीमध्ये सहभागी झालेले होते। एकंदरीत लिंगी ते औंढा नागनाथ 30 किलोमीटरचे पायी अंतर दुपारी 12 वाजेपर्यंत औंढा नागनाथ या ठिकाणी जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये रात्रभर भजन गायन करून सकाळी सोमवारी औंढा नागनाथ या ठिकाणचे 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या शिवलिंगाची पूजा विधी दर्शन करून 8व्या ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ आलाकडे घालतात। दरवर्षी वरून राजा चांगला बसू दे व शेतातील धान्य घरापर्यंत सुखी समाधाने पोहोचू दे यासाठी मोठ्या भाविकांची पंचक्रोशातील भाविकांची गर्दी असते। दर्शन व पूजा विधी संपल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेऊन परतीचा प्रवास दुपारी नंतर सुरू होत। यामध्ये औंढा नागनाथ या दर्शनाच्या ठिकाणीपर्यंत दिल्लीमध्ये हजारो भाविक सहभागी असतात। अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी श्रीहरी अंबोरे पाटील, हिंगोली।